नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे दिव्यांग लाभार्थी आहेत, त्याचबरोबर इतर निराधार बांधव, मग यामध्ये येणारे विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे असे सगळे लाभार्थी असतील, त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. नवीन पोर्टल जे आहे ही सुरू केली जाणार आहे आणि या पोर्टल अंतर्गत सगळ्या सुविधा ज्या आहेत ऑनलाईन दिल्या जातील. त्याचबरोबर आत्तापर्यंत जी KYCची प्रक्रिया जी आहे ही ऑफलाईन होती. 6 ते 7 वेळा, 10 ते 12 वेळा कागदपत्र जमा करून सुद्धा लाभार्थ्यांची प्रक्रिया, कागदपत्र जे आहेत KYCमध्ये अडचण येत होती. आता यावर उपाय म्हणून नवीन पोर्टल जे आहे ही सर्वसमावेशक अशी पोर्टल लवकरच सुरू केली जाणार आहे. या संदर्भातच आपल्याकडे जी महत्त्वाची माहिती आहे, अपडेट डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नवीन पोर्टलची जी सुरुवात आहे महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाद्वारे दिव्यांग महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींसारख्या निराधार बांधवांसाठी विविध योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये मासिक अनुदान, कर्ज, उपकरणं किंवा वाहन खरेदीचा लाभ जो आहे यामध्ये समाविष्ट असतो. सगळ्यांना माहीत असेल या योजना या राबवल्या जातात संजय गांधी निराधार योजनेसाठीच्या. तर या योजनेसाठी पूर्वी तहसील कार्यालयात ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करावा लागत होता. म्हणजे आत्तापर्यंतची प्रक्रिया होती, तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन ऑनलाईन किंवा ऑफलाईन जो आहे अर्ज करावा लागत होता, आणि ज्यामध्ये कागदपत्र सादर करणं, फी भरून येणं आणि कागदपत्र हरवणं यासारख्या समस्या ह्या सारख्या येत होत्या. त्यामुळे पुन्हा पुन्हा लाभार्थ्यांना कागदपत्र जमा करावे लागत होती आणि कागदपत्र जमा करून सुद्धा काही वेळेला तो लाभ जो आहे हा मिळत नव्हता, लाभार्थी वंचित राहत होते. या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री यामध्ये माननीय तुकाराम मुंडे यांनी दिव्यांग योजनासाठी सर्वसमावेशक AI आधारित, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे यावर आधारित प्रणित वेब पोर्टल हे सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे, ज्याची मुंबईमध्ये बैठकसुद्धा झाली होती. आपण याबाबतची माहिती दिलेली होती की मुंबईमध्ये बैठक झाली होती नवीन वेब पोर्टल सुरू करण्याबाबतची. तर याबाबतची पाहू शकता हे पोर्टल दिव्यांग बांधवांना एकाच ठिकाणी सर्व संबंधित योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी डिझाईन तयार केलेला आहे. नवीन पोर्टलची कार्यपद्धती आणि वैशिष्ट्य कसे आहेत ते सुद्धा आपण पाहूयात. तर ही जी नवीन पोर्टल आहे, या नवीन पोर्टलमध्ये एकदा नोंदणी केल्यानंतरनं लाभार्थ्यांच्या दिव्यांग टक्केवारीनुसार जसे 40% किंवा त्याहून अधिक योग्य असेल त्यांना लाभ मिळेल, आणि इतर निकष पूर्ण करणाऱ्या योजनांचा डायरेक्टली त्यांना ऑटोमॅटिकली जो लाभ आहे हा दिला जाईल. यासाठी कागदपत्र अपलोडची सोय असणार आहे. एकदा अपलोड केलेली कागदपत्र इतर योजनांसाठी पुन्हा अपलोड करण्याची गरज असणार नाही आहे. म्हणजे तुम्ही एकदा फक्त त्या पोर्टलवर कागदपत्र अपलोड केलीत की सारखी कागदपत्र अपलोड करायची आवश्यकता नाही, ज्यामुळे तहसील कार्यालयामध्ये सारखं भेटी देण्याची, सारखं कागदपत्र घेऊन जाण्याची तुम्हाला गरज असणार नाही. AIच्या मदतीने सर्व अर्ज प्रक्रिया सुलभ होईल आणि तुमचा डेटा हा एकत्रित केला जाईल. म्हणजे तुम्ही नुसतं तुमची जी माहिती जरी टाकली त्याच्यामध्ये कोणत्याही योजनेसाठी जरी तुम्ही अप्लाय केलं तरी सगळ्या योजनेसाठी तुम्हाला सिलेक्शन जे आहे, निवड यामध्ये केली जाईल. दिव्यांगांसह इतर निराधारांसाठी योजना जोडल्या जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून एकाच प्लॅटफॉर्मवर सगळ्या लाभ जो आहे सगळ्या योजनांचा सर्व निराधार बांधवांना हा दिला जाईल. तर मुख्य म्हणजे महत्त्वाचं म्हणजे ही पोर्टलमध्ये ॲक्सेस समस्या आणि रखडलेली प्रक्रिया यामुळे अनुदान जे आहे हे विलंबित होत आहे, आणि या कारणामुळे नवीन पोर्टल जे आहे यामध्ये एकत्रितची सुविधा आहे, ॲक्सेस हा सगळ्यामध्ये मिळेल. आणि हे पोर्टल संजय गांधी निराधार अनुदान योजनेशी जोडले जाईल, ज्यामुळे पाहू शकता स्टेटस चेक असेल आणि लाभ मिळवणं सगळ्या गोष्टी लाभार्थ्यांसाठी खूपच सोप्या होऊन जातील. तर यामध्ये पाहिलं तर पाहू शकता
सर्व दिव्यांगांसाठी वेगळे पोर्टल चांगले असले तरी सर्व निराधार लाभार्थ्यांचा म्हणजे विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील समावेश करावा. कारण त्यांना सुद्धा तहसीलमध्ये कागदपत्र सादर करावे लागतात आणि तितक्याच अडचणी त्यांना सुद्धा येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. अन्यथा इतर बांधव जे आहेत, निराधार बांधव, यांच्यावर अन्याय होईल. तर दिव्यांगांसाठी अनुदान 1500 वरून 2500 हे केलेलं आहे. यामध्ये 2500 झालंय, पण इतरांसाठी वाढ नाहीये आणि ही चूक दुरुस्त करून पोर्टलमध्ये सर्वांचा समावेश करावा. म्हणजे दिव्यांगांचं काय अडचण येते तर त्यांचे जे आहे कागदपत्र हरवणं असेल, फी हरवणं, अशा पद्धतीच्या अडचणी. नवीन पोर्टलचा फायदा कुठला? एकदा अपलोड केलेले कागदपत्र AI आधारित असतील, तुम्हाला सारखं सारखं KYC करायची गरज लागणार नाही. विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती काय अडचण आहे तर तहसील भेटीमध्ये जाऊन कागदपत्र सबमिट करा सारखी सारखी. तर यामध्ये जर या पोर्टलमध्येच त्यांना समावेश करण्यात आलं तर ही सुद्धा सुविधा त्यांना मिळेल आणि त्यांची सुद्धा अडचण ही भागेल. तर लाडकी बहीण योजनेप्रमाणे KYC सारख्या ऑनलाईन सुविधा या पोर्टलवर मिळतील. त्यामुळे लाभार्थ्यांची जी अडचण आहे, सगळ्यात मोठी अडचण KYC त्यांच्या ॲक्टिव्ह नाही आहे, DBT पोर्टल DBT सक्सेस नाही आहे, DBT ॲक्टिव्ह नाही आहे. तर अशा सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्णपणे क्लिअर होऊन जातील आणि लाभार्थ्यांना त्यांचा हप्ता जो आहे बांधवांना त्यांच्या बँक खात्यामध्ये हा वेळेवर दिला जाईल. शासनाला सुद्धा याबाबतची विनंती आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करू शकता आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे शेअर करा, जेणेकरून सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल की अशा पद्धतीची नवीन पोर्टल ही सुरू केली जाणार आहे आणि सगळ्या लाभार्थ्यांना या योजनेचा जो लाभ आहे नवीन पोर्टल अंतर्गत KYC असेल किंवा इतर सगळ्या या सुविधांचा लाभ अशा पद्धतीने मिळेल. तर अशा पद्धतीने निराधार बांधवांसाठी खूपच चांगली नवीन पोर्टल जे आहे हे सगळं समावेशक योजनांचा लाभ त्या पोर्टलद्वारे मिळणार आहे. लवकरच या संदर्भातली घोषणा दिव्यांग कल्याण मंत्रालयाद्वारे करण्यात येईल. या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.